बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांनी जे भाषण केलं त्यातून उमटलेली आहे. राजकारणामध्ये थोडा संयम ठेवायचा असतो आणि आम्ही तो हळूहळू संयम ठेवायला शिकतो आहोत. तुम्हाला ते तुमच्या बोलण्यात नाही दिसतंय. आता तुम्ही फारच संयमी झालाय संजय राऊतजी. तुम्ही फार शांत, म्हणजे असं परिस्थितीने मला संयमी बनवलं. पण त्याच्यामध्ये एक तर तो मुद्दा, दुसरा महाराष्ट्रामध्ये आता आजचा जो विषय आहे, महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बनवण्याची बिहार सरकारची इच्छा आहे आणि ज्याला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. तर तुमची भूमिका काय आहे? म्हणजे अशी वेगवेगळ्या राज्यांची भवनं महाराष्ट्रात असावीत का मनसे म्हणते तशी नसावीत? प्रत्येकाला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं आकर्षण आहे. मुंबईची धर्मशाळा झालेलीच आहे. आओ जाओ घर तुम्हारा. आपण लढतो आहोत. ही शेवटची पिढी आहे मुंबईसाठी लढणारी. ही मुंबई मराठी माणसाची आहे. ही आपली शेवटची पिढी आहे. आपल्या नंतरच्या पिढीला याचं काही सुखदुःख नाही. मुंबई राहिली काय, गेली काय, किंवा केंद्रशासित झाली काय, किंवा मुंबईवरती कोणी बाहेरच्या लोकांनी, टोळीवाल्याने येऊन, जसे टोळीवाले काश्मीरला घुसले आणि ताबा घेतला, तर अनेक देशामध्ये असं होतं, छोटे छोटे देश ताब्यात घेतात. ही आमची शेवटची लढाई आहे आणि ती महत्त्वाची आहे. या मुंबईतल्या या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या परप्रांतीयांचं आम्हाला म्हणावं तसं मतदान झालं नाही. हे मतांचे गठ्ठे कुठे गेले सगळ्यांना माहिती आहेत. आता प्रश्न आहे की आता हे लोकसंख्येच्या आधारावर या शहरावरती दावा सांगायला लागले. याला कारण दुबळं सरकार, त्यांची सो कॉल्ड राष्ट्रीय धोरणं. मुंबई सगळ्यांची आहे ना असं म्हणाल ना तुम्ही. हा देश आहे, मुंबई सगळ्यांची आहे. मग अशी एक मंत्री आहेत बिहारचे, त्यांनी राज ठाकरे, अशोक चौधरी म्हटलं की राज ठाकरे राजा आहेत का? आम्ही म्हणतो हो, प्रत्येक मराठी माणूस इकडला राजा आहे. प्रत्येक मराठी माणूस, राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरेच काय, प्रत्येक मराठी माणसाची मुंबई आहे. आता ह्याच्यामध्ये जे सरकार आहे फडणवीसांचं किंवा शिंदेंचं, त्यांच्यात हिंमतच नाही ना उत्तर देण्याची. त्याच्यावरती आमचा तोडगा असा आहे, ठीक आहे, भारताचे संविधान म्हणतात कोणी कुठे जाऊ शकतो, राहू शकतो. मग जर तुम्ही इथे राहायला येत आहे, जर मुंबईमध्ये तुम्हाला बिहार भवन बांधायचं आहे, तर आपण सांस्कृतिक देवाणघेवाण करूया. पाटण्यामध्ये आम्हाला तेवढीच जागा द्या आणि आमचं महाराष्ट्र भवन तिथे 30 माळ्याचं आम्हाला उभं करून द्या. आम्हालाही बिहारला जायला आवडेल, पाटण्याला जायला आवडेल, गयाला जायला आवडेल. हां, बिहार तसं फार धार्मिक शहर आहे. पण महाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये बांधतंय ना महाराष्ट्र भवन. बांधल्यावर सांगा. महाराष्ट्र सरकार तर अयोध्येत पण बांधणार होतं. जर कोणाला इथे त्या राज्याला बांधायचं असेल त्याने तेवढीच जागा त्यांच्या. पण ऑलरेडी काही भवनं बनलेली आहेत ना अनेक राज्यांची महाराष्ट्रामध्ये. मग आता आम्ही मागू ना, आमची मागणी आहे ना. नवीन कुठे आता परत घेताय? तर ठीक आहे, तुमचं स्वागत आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण करूया. हा देश सगळ्यांचा आहे. तुम्ही आमच्याकडनं ओरबडायचं आणि तुमच्याकडलं काही द्यायचं नाही. अच्छा. आम्हाला पाटण्यामध्ये 5 एकर जागा द्या. अच्छा. आम्हाला तिथे 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन उभं करायचं आहे. ही मागणी राज्य सरकारनं रिसर त्यांच्याकडे करावी आणि मग बिहार भवनचा विचार करावा. अच्छा. राऊत साहेब, खरं तर हा प्रश्न आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही MIMचा विषय काढला. असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्रात आले, त्यांनी 29 सभा घेतल्या. आले नाही ते, त्यांना भाजपने आणलं. ते येत नाहीत, त्यांना भाजपने आणलं, पण ते त्यांच्या पक्षासाठी जिथे जिथे भाजपला पराभवाची भीती वाटते तिथे तिथे त्यांना सन्मानानं आणलं जातं. अच्छा. आणि 29 सभा घ्यायला लावल्या गेल्या. जेव्हा तुम्हाला दिसत होतं की तुमचे या निवडणुकीतले विरोधक, मग देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, पुण्यामध्ये अजितदादा असतील, ते अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढत होते, सभा घेत होते, तेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या मिळून जेमतेम 5-6 सभा झाल्या. का नाही उतरले ते मैदानात? का जास्त सभा घेतल्या नाही? का जास्त लोकांना संबोधित केलं नाही? मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सभा हा मार्ग आहे ना. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सभांवरती निवडणुकांचे चित्र पालटण्याचे दिवस या महाराष्ट्रात या प्रवृत्ती आणि विकृतीनं खतम करून टाकले. आता जिथे जास्त पैशाची सभा, बरं का, आता जिथे आदल्या दिवशी जे पैसे जात आहेत 10,000, 15,000 मताला, अहो कोकणामध्ये त्या शिंदे गटात आणि भाजपात मारामारा झाल्या ना पैसे वाटण्यावरून. हे सर्वत्र झालेलं आहे. ठिकठिकाणी पैसे पकडले.
महाराष्ट्राला पैशाची चटक लागली आहे, भ्रष्ट पैशाची मतदारांना. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता ओबीसीच्या मागे जो मतदार जातो आहे तिथे सुद्धा आडमार्गानं पैसे वाटण्याचं काम भाजप आणि शिंदेने केलं, आमची काही मिळणारी मतं जावीत म्हणून. हे फार पडद्यामागे विकृती आणि प्रवृत्तीचं फार वाईट राजकारण चाललेलं आहे. आणि पुढचा प्रश्न अर्थात कल्याण डोंबिवलीचा विषय निघाला, अजून कारवाई झाली नाही हे मान्यच आहे ना. तुमच्या 4 नगरसेवकांवर तुम्ही आम्ही कारवाई केली ना. आम्ही रितसर पोलीस तक्रार नोंदवली आहे. पोलीस तक्रार नोंदवली आहे. हरवले आहेत, मिसिंग. आता आम्ही तिथे कल्याण डोंबिवलीत त्यांचे गुमशुदा की तलाश, हरवले आहेत, शोधून द्या. महानगरपालिकाच्या हद्दीत आम्ही ते पोस्टर्स लावू, तुम्ही आमच्या चिन्हावर निवडून आलात, लोकांनी मशाल या चिन्हावर तुम्हाला मतदान केलं आणि 24 तासामध्ये तुम्हाला वेगळेच कोंब फुटतात आणि तुम्ही इकडे तिकडे जाता. ही बेईमानी आहे मतदारांशी. या सगळ्यात बाबतीत ती बेईमानी.